डिंपे इकडे ये. कुठं चालली? आ एवढं आवरून कुठं निघालीस ग? चालली कुठं तरी. कुठं तरी म्हणजे? डिंपे नीट सांग, कुठं चाललीस? कामासाठी बाहेर चालली. काय काम आहे? हा काय काम आहे? प्रत्येक वेळेस तुला सांगूनच जायचं का? आले मी लगेच. काय आहे? मला खुळी समजू नकोस. तुला काय वाटलं तू बोलशील आणि मी आई विश्वास ठेवीन होय? दरवेळी बाहेर जाताना तुला सांगूनच जायचं का? आले मी. डिंपे तुला माझी शपथ आहे, तू जर मला तुझी आई मानत असेल ना तर एक पाऊल पुढे टाकायचं नाही. आणि तू जर तुझ्या काय बाळाचं बरं वाईट करायला निघाली असेल ना तर हिथंच थांबायचं. तुला जर तुझ्या पोटातल्या बाळाचा जीव घ्यायचाच असेल ना आधी मला मार आणि घरातल्या समजायचा जीव घे आणि मग कर काय करायचंय ती. मम्मी तू काय बोलते तुला तरी कळतंय का? कोणाला मारणे इतपत वाईट नाही म्या. तू समजते ना तसं काय करायला चालले नाहीये म्या. माझा नाही विश्वास. आधी मला वचन दे तू या बाळाचा जीव घेणार नाहीस. मम्मी मी तुला वचन देते, मी या पोटातल्या बाळाला नाही मारून टाकणार. पण असं वाईट वंगळ काय बी बोलू नकोस बघ. खरंच ना. झालं दोघींचं रडून. डोळे पुसा. मंगलताई तुम्हाला आपल्या घरामध्ये नातवंड हवी आहेत ना? मी तुम्हाला शब्द देतो, मी तुम्हाला वचन देतो आपल्या घरामध्ये नातवंड खेळणार. खरंच डॉक्टर? हो मंगलताई खरंच. डिंपल प्रेग्नेंट हे कळल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो पाहिलाय मी. त्याच आनंदाची जागा आता काळजीने घेतली हेही पाहिलंय. तुम्ही काही काळजी करू नका, डिंपल असं काही करणार नाही. अहो गावातल्या लोकांचे दुःख दूर करतो मी. आपल्या घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावर कसं दुःख बघेन. डॉक्टर तुम्ही खरंच देव माणूस आहे. तुमचं उपकार मानावं ना तेवढं कमी आहे बघा. मंगलते उपकार वगैरे कसले म्हणताय? मी या घरात राहतो, तुमच्या आनंदाचाच माझा आनंद आहे. तुम्ही काही काळजी करू नका, डिंपल असं चुकीचं काही पाऊल टाकणार नाही. डिंपल जा वर जा, आराम कर. आणि इथून पुढे एकटीने बाहेर पडायचं नाही, कळलं? जा. डॉक्टर तुमच्यासारखा जावईना समजायला मिळायला पाहिजे बघा. हो बर, मी आहे वर, येतो. काय चाललंय तुमचे? तुझं काय चाललंय? खाली मंगलताईंना काय म्हणालीस? हे मूल पाडणार नाही म्हणून. डिंपल काही झालं तर हे मूल पाडावं लागेल. नंतर होणाऱ्या परिणामांना मी जबाबदार नाही. तुम्हाला मूल नको होतं ना, मग मम्मी समोर एवढी नाटकं करायची काय गरज होती? का तिला शब्द दिला की हे मूल होईल म्हणून? डिंपल इथे मुलांना खेळवण्यासाठी आलेलो नाहीये मी. मला आयुष्यात फक्त एक गोष्ट महत्वाची, ती म्हणजे पैसा. फक्त पैसा, कळलं? होय, मग मम्मी समोर हे सगळं काय चाललं होतं? का तुम्ही तिला शब्द दिला? का म्हणाले डिंपल काळजी घे, नातवंड खेळणार म्हणून? का तिच्या भावनेशी खेळत होता तुम्ही? कारण तू खेळायला भाग पाडलास मला. डिंपल इथे वचन देण्यासाठी, मुलांना खेळवण्यासाठी आलेलो नाहीये मी. खाली काय बोललो सगळं विसरून जा. आणि काहीही झालं तरी आजच्या आज निघायचं आणि हे मूल पाडून यायचं. नाहीतर तुझ्यासोबत या मुलाला पण मारून टाकेन मी. बस बस झालं तुमच्या धमक्या. आता एक शब्द पुढे बोलायचा नाही.
पोटातलं मूल म्हणजे काय वाटलं तुम्हाला? हाडा मासाचा गोळा आहे तो. आणि खबरदार इथून पुढे माझ्या आणि माझ्या होणाऱ्या बाला काही करायचा प्रयत्न जरी केला ना तर मला पण जीव घेता येतो हे विसरू नका. मग मी बघणार नाही तुम्ही कोण आहे ती. मी या बाला जन्म बी देणार आणि हे वाडा बी नाही ऐकून देणार. बघू तुम्ही काय करताय ते. डिंपल, म्हणजे आता काय चाललंय? काय कुठं काय लपून काय बघत होता? कोण मी कशाला लपून बघील? हा वाडा माझ्या बापाचा आहे. मी काय घाबरते होय तवा लपून बघायला? ते मगाशी मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं. तुमच्याशी बोलायलाच यायचं होतं मला. काय ऐकलंय? तसं काय लय नाही ऐकलं, थोडं थोडंच ऐकलं. पण जेवढं ऐकलं ना त्याच्यावरून कळलं की तुमचं काहीतरी चाललंय म्हणून. म्हणजे आता तुम्हाला कोणी शिकवलं नाही का दुसऱ्याचं खाजगी बोलणं चोरून ऐकायचं नसतं म्हणून? अहो डॉक्टर, मी तुमचं ऐकायला नव्हते आले, मी तुमच्याशी बोलायला आले होते. तेवढ्यात माझ्या कानावर पडलं की डिंपी म्हणत होती की हा वाडा ऐकायचा नाही म्हणून. एवढंच ऐकलं? हा, एवढंच ऐकलं. अजून काय म्हणत होती का ती? नाही, काय नाही, कामाचं बोलत. डॉक्टर, तुम्ही ना वाड्याचा विषय डोक्यातून अजिबात काढू नका. मी ना घरातल्यांच्या बराबर सह्या घेते बघा त्या वाड्याच्या कागदावर. आणि ती आपली आलेली पार्टी ना ती बी अजिबात जायला नको हातून. डिंपीचं पोरग जन्माला यायच्या आत मला हा वाडा ऐकायचा आहे, नाही तर अजून एक हिस्सा वाढायचा वाड्याच्या वाटणीत. हा डॉक्टर, ते आपलं 5-25 ला कमिशन ते विसरू नका. हा, झेपत नाही तर मुंबईत जायचं कशाला? मुद्दाम माझ्यापासून लांब राहण्यासाठी असं करताय. खरंच त्यांचं दुसरं लग्न झालं नसेल ना? त्यांचं ना किशेच चेक करते म्हणजे कळेल. पोलीस आहे मी, चोर नाहीये. माझे खिसे तपासायला. नात कसं काय ऐकू गेलं? एवढ्या मोठ्याने बोलल्यावर येणार नाही ऐकू. हो ना, मग खरं सांगा, तुम्ही कशासाठी गेला होतात मुंबईला? काल सांगितलं ना खात्याच्या कामासाठी गेलो होतो म्हणून. खात्याचं काम होतं की खातिरदारीचं काम होतं? कुठल्या सटवीची खातिरदारी करायला गेला होतात? मी पाहिलंय ना, त्या आराधनाचा नवरा पण असाच बाहेर काम आहे म्हणून जायचा. नंतर कळलं की त्याचं दुसरं लग्न झालं होतं म्हणून. आता कोण आहे? हो, मी मालिका बघते ना, त्यातली आराधना. खरं सांग, तुमचं दुसरं लग्न नाही ना झालंय? ही आनंदी कोण आहे? मला वाटलंच होतं तुम्ही असंच करणार. वाटोळं झालं माझ्या संसाराचं. संसार एकदम मोडला माझा. अहो, इतकं प्रेम केलं मी तुमच्यावर आणि तुम्ही असे वागलात माझ्याशी. हॅलो, हा, मी 15 मिनिटात कातळवाडीत पोहोचते. आलो मी. नाही अहो, आतापर्यंत घरात बसले होते, एक फोन आला लगेच निघून गेले. म्हणजे यांची मुंबईची दुसरी बायको गावात नाही ना आली? कुठे चाललायस? तू कुठे चाललाय सकाळ सकाळ? अरे एवढं हॉर्न वाजवलं, तुला एवढा हाका मारल्या तरी तिकडे थोबाड करून चाललायस वैर? हा, काय झालं रे? अजून टेन्शन मध्ये दिसतेस. टेन्शन तर असणार ना पाहिजे, इतक्या लोकांचे पैसे द्यायचे ना. अरे मग त्यांना सांग की वाईस थांबा म्हणून. अजून किती दिवस थांबणार आहेत ते बजा? हा, अरे ती काय गावातली तालीबार माणसं आहेत का मोठी? साधी भोळी बिचारी माणसं आहेत. काय काय घाण ठेवून त्यांनी पैसे जमा केलेत माझ्याकडे. त्यांच्या बी काहीतरी गरजा असतीलच की. हा, एवढ्या विश्वासाने त्यांनी माझ्याकडे पैसा जमा केले, त्यांनाच द्यायला पैसे नाहीत माझ्याकडे, मग मागं तर लागणारच ना.
फक्त भीती एवढीच वाटते ना बाजा, की मी त्यांच्या पैशावर मजा करतोय असं नको वाटायला त्यांना. का त्यांचं काय डोळं फुटलेत वय? त्यांना काय दिसेना झालंय तू कसा जगतोस ते? अरे तुझा मॉल होता तेव्हा तुझ्याकडनं उधारीवर सामान घेऊन घेऊन पाक भिकर लावलं तुला, आणि आता त्यांचं पैसे त्यांना टाइम हवं पाहिजेत वय. त्यांनी मला भिकेला लावलं म्हणून मी त्यांना भिकेला लावतो असं त्यांना वाटायला नको बस. आणि डॉक्टर म्हटलेत का नाही पैसे देतो म्हणून? म्हटलेत का नाही? हा, मग ते देणार म्हणजे देणारच. ते त्यांचा शब्द कधी बी मोडत नाहीत. काय माहित आता ते देत आहेत की नाही देत आहेत. अरे असं बोलू नकोस ना आम्ही. तुला असं वाटतंय ना आताच्या तर वाड्या जाऊ आणि डॉक्टरांशी बोलून घेऊ पैशाचं काय ते बस. नाम्या, अरे हे जामकर साहेबांसोबत ती पोरगी कोण आहे रे? मला काय माहित, वाड्याकडेच गेलेत वाटतं. चल चल जाऊन बघू काय भानगड आहे ती, आणि ती डॉक्टरांशी पण बोलून घेऊ पैशाचं सगळं. हा हा, अजित इथे राहतो? या तुम्ही आता ज्या अजित कुमारला भेटणार आहात तो तुम्हाला अजिबात ओळखणार नाही. कसं शक्य आहे? हा जर माझा अजित असेल तर तो मला नक्की ओळखेल. मान्य आहे मला, आमच्या नात्यात हलकासा दुरावा आला होता, पण सर त्यामुळे आमच्यातलं प्रेम नव्हतं संपलं. तर मी आत गेल्या गेल्या तो मला आनंदाने मिठी मारतोय की नाही बघाच तुम्ही. जुनं सगळं विसरलंयत. काय? आजचं काहीही आठवत नाही त्याला. तर म्हणजे तुमची भेट होऊन त्याला मागचं सगळं आठवावं अशीच माझी इच्छा आहे. आता तुम्हीच त्याचं आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू करू शकता. या नाम्या, अरे तू बोलतोस ते बरोबर आहे ना? ती पोरगी वाढतच आली की. हा, अरे तिचं सोड, आपण ज्या कामासाठी आलोय ना ते विसरू नकोस. नाहीच तर ही भानगड काय का नाही जाऊन बघायला पाहिजे. चल. या डॉक्टर. काय झालंय जामकर साहेब? त्याला ओळखत? ही कोण मुलगी? जामकर सोबत काय करते? हे दोघे इथे का भेटायला आलेत मला? अजित, कोण आहेस तू? हा, आणि अशी मिठी मारताना काहीच कसं वाटत नाही तुला? मी डॉक्टर आनंदी, डॉक्टरांची होणारी बायको. काय? काय बोलताय तुम्ही? आणि तुमचा डॉक्टरांशी काय संबंध? ए बया, ही बघ, यांचं लगीन झालं होतं पण त्यांची बायको त्यांना गावात सोडून गेली. आणि तू कुठनं आली आणि कुणाला बी नवरा म्हणतेस वय? हा जामकर मुंबईला जाऊन त्या अजितची माहिती काढून आला. हे बघ, हे तुझं डॉक्टर नाही का?
अरे मेम साहब क्या बोल रहे हो? मैं थारा डॉक्टर कोणी, मारा नाम अजित नहीं है, मैं नटवर हूँ. ऐकलं ना, राजस्थानी बोलले तिथे, त्यामुळे त्यांचा तुझ्याशी काही संबंध नाही. डॉक्टर तिकडून आला असेल हा बाय भुलव्या फसून येईल आपण. ए बाया, तू ह्याला जर घेऊन जाणार असतील ना तर घेऊन जा ही बॅग. अशी पण आम्हाला नकोच आहे. खालमुंड्या पाताळ धोंड्या असा आहे मुडता त्यो. हाय झाले का? लागले का तुला माझी उचकी? अरे जरा वाय त्या बाय भुलव्याला बोलायला तुम्हाला उघडत जा की. हे बघा, तुम्हाला गैरसमज झालाय. हे नटवर आहेत ती. ठीक, हा नटवर आहे ना? पुरावा द्या. आम्ही का पुरावा द्यायचा? तुमच्याकडे काय पुरावा आहे का हे डॉक्टर अजित कुमार देव असल्याचा? माझ्याकडे पुरावा आहे. हा बघ पुरावा. आता तुझी खात्री पटेल. डॉक्टरांची सगळी लफडी मला माहित आहे. हिच्याबद्दल कधीच काय बोलले नाही ती. हे बघ, हे असे खोटे फोटो आहे ना, कुठं पण बनवून मिळतात ती. त्यामुळे आम्हाला येड्यात काढू नको. खरं खरं सांगितलं कशासाठी आलीस? मी माझ्या अजितसाठी आले. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. लग्नही करणार होतो. मी परदेशात शिकायला गेले. तिथून परत आले तर हा हॉस्पिटलमध्ये नव्हता. आज एवढ्या वर्षांनी भेट होते आमची. अजय, माझ्याकडे बघ ना. खरंच आठवत नाहीये का रे मी? कसं आठवल? आठवायला काही झालंच नाही ना. तू खोटं बोलतेस. चल निघित ना. ए डिंपल कपाडिया, त्यांना कुणीही हात लावायचा नाही. साहेब, ती फसवत्या. तुम्ही ऐकलं ना काय म्हणते ती? ऐकलं डिंपल कपाडिया, खोटं बोलत नाहीये. जोवर खरं काय खोटं काय सिद्ध होत नाही तोवर या इथेच राहते. डिंपल कपाडियाची आई या आता इथेच राहतील. त्यांची इथे राहण्याची व्यवस्था करा. त्यांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही पाहिजे. डॉक्टर अजित कुमार, ही मुलगी फार लांबून आलेली आहे. तिच्या बाबतीत काही बरं वाईट घडलं तुम्ही आहे आणि मी आहे आणि नंतर फक्त मीच आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मेन्शन नॉट. माझं काम आहे ते. हिरोईन, काळजी घ्यायची. हा, तेवढीच काम आहेत ना मला.
चला. चला. अजित मी तुला खूप मिस केलं रे. मी तुला सांगूही शकत नाही. तुझ्याशिवाय मी कसे दिवस काढलेत माझे मलाच माहितीये रे. I really love you.